नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आज आपला 74वा भाग। आज आपण मोसंबी संत्रा फळगळ्याविषयी थोडीशी चर्चा करणार। आपण बघत असाल लिंबूवर्गीय फळ जसं की संत्रा असेल, मोसंबी असेल, लिंबू असेल, यावर्षी जे महिनाभर म्हणजे 30 ते 40 दिवस झाले ढगाळ वातावरण आपल्याला महाराष्ट्रभर दिसून आलेलं आहे आणि याच महिन्यामध्ये आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रभर फळगळ ही खूप साऱ्या प्रमाणात होताना दिसत आहे। त्याच्यामध्ये छोटे फळ असेल, परिपक्व झालेले फळ असेल, या सर्वच फळांची फळगळ यावर्षी आपल्याला बघायला मिळाली। तर नेमकं फळगळीचं नेमकं कारण आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर त्याच्या अगोदर आपल्याला 2-3 गोष्टी समजून घेणं गरजेच्या। त्याच्यामध्ये 1 नंबरची गोष्ट म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया, 2 नंबरची गोष्ट म्हणजे ब्राउन रॉट आणि 3 नंबरची म्हणजे कोलेट्रिडियम बुरशी। आता ब्राउन रॉट ही बुरशी आणि कोलेट्रिडियम बुरशी, त्याच्यानंतर प्रकाश संश्लेषण क्रिया ज्याला आपण फोटोसिंथेसिस म्हणतो। तुम्हाला माहीत असायला पाहिजे, प्रत्येक वनस्पतीमध्ये अन्न निर्मिती जर करायची असेल, वनस्पतीला स्वतःचं अन्न जर स्वतः बनवायचं असेल तर त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचा रोल असतो हा प्रकाशाचा, सूर्यापासून मिळणाऱ्या किरणांचा। मग तुम्ही म्हणताल प्रकाशाच्या किरणापासून काय होतं? वनस्पतीच्या पानामध्ये वनस्पतीला अन्न डायजेस्ट करण्यासाठी, उदाहरणार्थ अन्न शिजण्यासाठी जसं आपल्याला उष्णतेची, प्रकाशाची, जाळाची गरज आहे, तशीच झाडामध्ये अन्न निर्मिती जर व्हायची असेल तर सूर्यकिरणाची गरज असते। सूर्यकिरणामुळे झाडाच्या पानामध्ये ॲमिनो ॲसिड तयार होतं आणि विदाऊट ॲमिनो ॲसिड, बिगर ॲमिनो ॲसिडचं झाडामध्ये अन्न हे तयार होत नाही। मग आता ढगाळ वातावरण म्हणजे काय झालं? प्रकाश संश्लेषण क्रिया जवळपास 70 ते 80% ही मंद गतीने चालू होती। प्रकाश संश्लेषण क्रिया ही चालूच नव्हती असं नव्हतं, अधूनमधून ऊन पडायचं किंवा ढगाळ वातावरण असलं तरीसुद्धा 20-30% ही प्रकाश संश्लेषण क्रिया चालू होती, पूर्णतः बंद नव्हती। जर ढगाळ वातावरण एकदम डार्क अंधार हा कंटिन्यू 3 महिने जर असला तर झाडं पानंही गळणार आणि ढगाळ वातावरण 6 महिने जर आलं तर मोसंबी, संत्रा, लिंबाचं झाड मरूनच जाणार। जसं की तुमची घराच्या अंगणामध्ये असलेली तुळस बघा, तुम्ही बंदिस्त खोलीमध्ये ठेवा, 15 दिवसामध्ये तिची पानगळ होईल आणि 1 महिन्यानंतर ती पूर्ण मरून जाईल, कारण तिलासुद्धा प्रकाशाची गरज असते। मग या ढगाळ वातावरणामुळे काय झालं? 20-30% अन्न निर्मिती त्या ठिकाणी झाडामध्ये झाली, 70-80% त्या ठिकाणी अन्न निर्मिती झाली नाही, म्हणून झाडांमध्ये काही अंशी फळगळ आणि पानगळी आपल्याला बघायला मिळाली। मग आता नुसतं ढगाळ वातावरणामुळे काय झालं? प्रकाश संश्लेषण क्रिया तर मंदावलीच, परंतु ब्राउन रॉट कशामुळे आला? मोसंबी, संत्रा झाडा फळं लागलेले असताना मोसंबी, संत्र्याच्या देठाजवळ पाणी साचते आणि त्या पाण्यामध्ये ब्राउन रॉट नावाची बुरशी तयार होते। त्या ठिकाणी देठाजवळ ब्राऊन कलर येतो आणि त्या ठिकाणी बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढतो आणि ती फळगळ त्या ठिकाणी आपल्याला होताना दिसते। तिसरी फळगळ कोलेट्रिडियम बुरशीची। ढगाळ वातावरण तर आहेच, त्यामध्ये पाऊसही सारखा पडतोय, रात्रीच्या वेळेस जमिनीमधील ॲसिड जसं की तुमचं कार्बन असेल किंवा इतर ॲसिड रिलीज होता हवेमध्ये, ते जमिनीतून वाफाद्वारे पडून ते फळाच्या, पानाच्या आणि झाडाच्या फांदीवर ते चिटकता। जसं की रात्रीच्या वेळेस तुम्ही टॉर्च लावून बघा, सारखा सततधार पाऊस जर 2 दिवस राहिला आणि पाऊस उघडला त्यानंतर जमिनीतून अशी वाफ निघताना दिसते रात्रीच्या वेळेस, आणि ती वाफ ही ॲसिडची असते आणि ते ॲसिड त्या ठिकाणी कोलेट्रिडियम बुरशीची त्या ठिकाणी निर्मिती होऊन ते फळ डायरेक्ट 2 दिवसात सडून जाते। पानाला ते ॲसिड लागलं तर पानगळसुद्धा होते आणि फांदीसुद्धा त्या ठिकाणी वाळते। म्हणून कोलेट्रिडियम बुरशीचा प्रादुर्भाव, ब्राउन रॉट येणे आणि प्रकाश संश्लेषण क्रिया मंद गतीने चालणे, या 3 कारणामुळे प्रामुख्याने फळगळ यावर्षी आपल्याला बघायला मिळाली। प्रकाश संश्लेषण क्रियेला आपल्याकडे ऑप्शन नाही, याच्यासाठी फक्त आपण एक ॲमिनो ॲसिड इसाबियन, जसं की सिजेंटाचं इसाबियन आहे, त्याच्यामध्ये ॲमिनो ॲसिड आहे, आपण हे फवारणीद्वारे देऊ शकतो, परंतु परत त्याला 2-3 दिवसानंतर ऊनच लागणार। तुम्ही नुसतं ॲमिनो ॲसिड जरी मारत राहिले तरी झाडामध्ये नॅचरल जसं काम चालतं तसं काम चालणार नाही। ब्राउन रॉटसाठी आपण फवारणी दिलेली,
ब्राऊन डॉटसाठी आपण बोर्डो, त्याच्यामध्ये आपण इमिडाक्लोरोप्रिड 17.30 WPचं वापरून आपण ब्राऊन डॉटसाठी फवारणी घेतो, परंतु त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला वातावरण हे ड्राय होणं गरजेचं आहे, ढगाळ वातावरण हे नाहीसं होणं गरजेचं आहे, कारण ती फवारणी ॲक्टिव्ह कार्यरत होण्यासाठी आपल्याला वातावरण प्लेनच लागते. असं महिना ढगाळ वातावरण आणि सततधार पाऊस असला तर फवारणीसुद्धा काम करत नाही. त्याच्यासाठी क्वालिटी बुरशी, याच्यासाठी आपण 22-3चा वापर करतो. 22-3मध्ये आपण जसं की चिलेटेड मायक्रोन्यूट्रंट असेल किंवा युरिया वापरून आपण क्वालिटी बुरशीसुद्धा कंट्रोल करू शकतो. परंतु वातावरण हे अधूनमधून क्लिअर होणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणत असाल आतापर्यंत का ढगाळ वातावरण आलं नाही का? ढगाळ वातावरण राहण्याची मर्यादा, प्रकाशाची मर्यादा, थंडीची मर्यादा असते, कार्यकाळ असतो. सतत जर तुम्हाला महिना दीड महिना ढगाळ वातावरण राहिलं तर तुमच्या झाडांमध्ये फळगळ ही 100% होणार, तिला कोणीही थांबवू शकणार नाही. फवारण्या हे फक्त तुमच्या टेम्पररी आपण वापरतो, हा प्रॉपर सोल्युशन नाही आहे. प्रॉपर सोल्युशनसाठी आपल्याला पर्यावरणाची सुद्धा त्या ठिकाणी गरज हवी असते. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघितलेलं आहे, पाऊस पडतो पुन्हा ऊन पडते, पाऊस पडतोय पुन्हा ऊन पडतंय, असाच पावसाळा असतो. महिना ढग असणे आणि सततधार पाऊस असणे असा पावसाळा नसतो. त्यामुळं या महिन्यामध्ये म्हणजे जुलै महिन्यामध्ये आणि आता चालू आहे ऑगस्ट, जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला जे सारखं ढगाळ वातावरण आपल्याला या ठिकाणी 30-35 दिवसापासून आढळलेलं आहे. याच्यामुळंच तुमच्या लिंबूवर्गीय फळपिकामध्ये जास्त प्रमाणात फळगळ होते, बाकीच्या क्रॉपची फळगळ कमी होते. त्याचं कारण लिंबूवर्गीय फळपीक हे पर्यावरणाशी खूप संवेदनशील आहे. याच्यावर खूप लवकर इफेक्ट हा, जसं सांगायचं म्हटलं तर अंगुरापेक्षा अंगुराला जसा इफेक्ट होणार तसाच हा मोसंबीला होणार. याच्यासाठी वातावरण क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. आणि वातावरण हे प्रत्येक वर्षी कॉन्स्टंट राहत नाही, वातावरण हे बदलतं. 2 वर्षापासून आपल्याला हे असं वातावरण बघायला मिळतं आहे. त्यामुळं मोसंबीची फळगळ ह्या 2 महिन्यामध्ये, जसे जुलै ऑगस्ट या महिन्यामध्ये आपल्याला बघायला मिळालेली आहे 2 वर्षापासून. तर उद्या चालून वातावरण कसं राहील हे आपल्याला सांगता येणार नाही. उद्या वातावरण क्लिअर असलं पुढच्या वर्षी तर ही फळगळ होणार नाही. याच्यासाठी उपाययोजना असतात, परंतु आपण बघितलेले वातावरण क्लिअर असणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आपल्या या 74व्या भागामध्ये आपण जी फळगळ याविषयी जी चर्चा केली, तर आशा करू ती आपल्याला समजली असेल. कृपया आपण आतापर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करू शकता, ऑल नोटिफिकेशन बटननी क्लिक करू शकता, जेणेकरून आम्ही जेही व्हिडिओ बनवतो ते थेट तुमच्यापर्यंत सहजरित्या येईल आणि तुम्हाला त्याची थोडीशी मदत होईल. तसं आपला, तुम्हाला माहीत असेल, माझा ग्रुप असतो, त्या ग्रुपवर आपण सर्व शेतकऱ्यांना, माझ्या ग्रुपला जे जॉईंट आहे वर्षभराची 2000 फीस भरून, त्यांना आपण वेळोवेळी गाईडलाईन केलेलं आहे, त्यांच्या झाडामध्ये सुधारणा करून दिलेली आहे, फळधारणाही चांगल्या पद्धतीने झालेली आहे. नैसर्गिक अपवाद असेल त्याला सर्वांनाच प्रॉब्लेम येणार, त्याच्यासाठी आम्ही जसं की काही सोल्युशन देणार, परंतु ते सोल्युशन 100% खरं ठरेल ते जर आपलं वातावरण क्लिअर असेल तरच, अन्यथा त्यालाही प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण नैसर्गिक आपत्तीला आपण त्या ठिकाणी कमी पडतो. तर शेतकरी मित्रांनो, कृपया चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.